नमस्कार, तुम्ही पाहत आहात अपडेट कट्टा। आता तुमच्या गावात सुरू झाली आहे मोठी योजना। आता थेट 50,000 ते 3,00,000पर्यंतचा वैयक्तिक लाभ मिळू शकतो। पण लक्षात ठेवा, अर्ज केला नाही तर लाभ नाही। सध्या ग्रामपंचायत स्तरावर अर्ज मागवले जात आहेत, योजना निवड चालू आहे आणि लाभार्थी ठरवले जात आहेत। म्हणजेच 2026-27 या आर्थिक वर्षासाठी लाभार्थ्यांची निवड निश्चित केली जात आहे आणि यासाठीची प्लॅनिंग करणे ग्रामपंचायत स्तरावर चालू आहे। आणि ही प्लॅनिंग करत असताना युक्तधारा पोर्टलचा यावेळेस लाभ घेतला जाणार आहे। अर्थात तुमच्या लक्षात आले असेल, मी नरेगाविषयी बोलतो आहे आणि नरेगा योजनेत अत्यंत महत्त्वाचा असा बदल केला आहे, ज्यामध्ये आता लाभार्थ्यांची निवड ठरवताना युक्तधारा प्रणाली महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे आणि ज्याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। चला तर वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू। यामध्ये आपण कोणत्या योजनेला किती पैसा मिळतो, अर्ज कसा करायचा आणि कोण होणार आहेत पात्र, या नवीन अपडेट आपण घेणार आहोत। युक्तधारा पोर्टल म्हणजे काय, तर ग्रामपंचायत विकासाचे डिजिटल नियोजन या साधनाद्वारे केले जाते आणि त्यासाठीच ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे। ज्या प्रणालीमध्ये सॅटेलाईट डेटा आहे आणि नकाशा आहेत, पाणी, जमीन, शेती याची इत्थंभूत माहिती या पोर्टलवरती आहे। यावरून ठरते कोणाला लाभ द्यायचा आहे, कोणाला शेततळे द्यायचे आहे, विहीर द्यायची आहे, कुठे नाला बांधायचा आहे, अशा प्रकारची सविस्तर माहिती या डेटामध्ये आहे। ज्या म्हणजेच ओळखीवर नाही तर डेटावर योजना मिळेल, अशा प्रकारची ही एक महत्त्वाची अशी अपडेट आहे। ज्या अंतर्गत यामध्ये रोजगार हमी, विकासाचे कामे, वैयक्तिक लाभ सध्या यामध्ये मोठा फोकस केला जात आहे। शेततळ्यासाठी 80,000 ते 2.5 लाखापर्यंत फायदा आहे। जर आपण वैयक्तिक लाभामध्ये विहीर किंवा बोरवेल घेतली तर 1 लाख ते 3 लाखापर्यंतचा लाभ आहे। त्यानंतर जनावरांच्या शेडसाठी 50,000 ते 1.5 लाखापर्यंत, कंपोस्ट फीड शेती सुधारणासाठी 20,000 ते 80,000, पाण्याची टाकी किंवा सिंचन एखादी योजना असेल ज्यासाठी 50,000 ते 2 लाखापर्यंतचा लाभ या अंतर्गत मिळू शकतो। सर्व कामे नरेगा आणि युक्तधारा पोर्टलवरून मंजूर झाल्यानंतरच लाभ मिळणार आहे। म्हणजे आता लाभार्थ्याची निवड ही युक्तधारा प्रणालीच्या माध्यमातूनच होणार आहे। यावेळेस अर्ज हे स्वीकारले जातील ते तर ग्रामपंचायत स्तरावरच, परंतु यामध्ये युक्तधारा प्रणाली लागू केल्यामुळे मोठा बदल होणार आहे। त्यामुळे आता यासाठी पात्र कोण असणार आहे, तर ग्रामीण भागातील नागरिक, जॉब कार्ड असलेले नागरिक, जॉब कार्ड असलेले कुटुंब, त्यानंतर शेतकरी, शेतमजूर, ST, SC, OBC आणि सर्वसामान्य। प्राधान्य गरीब कुटुंबाला असते, लहान शेतकऱ्याला असते, महिलाला असते। अर्ज कुठे करायचा, तर ग्रामपंचायत कार्यालयात जा, अर्ज फॉर्म भरून घ्या आणि सोबत कागदपत्रे जोडा, आधार कार्ड, 7/12, जॉब कार्ड, अर्ज जमा करा आणि ग्रामसभेत तुमचे नाव प्रस्तावित होईल, अंतिम मंजुरी मिळेल आणि त्यानंतरच बजेट तयार होईल। आणि एक लक्षात ठेवा, अर्ज वेळेत करा, चुकीची माहिती देऊ नका आणि ग्रामसभेत जा, कारण जो अर्ज करतो त्यालाच लाभ मिळतो। आणि याविषयी काही अडचण आल्यास व्हिडिओला कमेंट्स करा, मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या अपडेट कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपणास आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।